पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आज घाटकोपरमध्ये रोड शो होतोय। या रोड शोसाठी पोलीस अलर्ट मोडवर आहेत। रोड शोच्या मार्गावर ये जा करणाऱ्या नागरिकांना बॅग, पाण्याच्या बाटल्या, झेंडे यासह धारदार वस्तू आणण्यास मनाई करण्यात आली आहे। याबाबतचे फलकच मुंबई पोलिसांनी वेगवेगळ्या ठिकाणी मार्गावर लावलेले आहेत। याचा आढावा घेतलेला आहे प्रशांत बढेनं। पाहूया। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आज घाटकोपरमध्ये रोड शो आहे आणि या रोड शोची तयारी जी आहे ती पूर्ण झालेली आहे। याचबरोबर मुंबई पोलीस देखील सतर्क आहेत। या रॅलीवर कोणत्याही प्रकारे घातपात होऊ नये, त्याचबरोबर सुरक्षेचे सगळे उपाय मुंबई पोलिसांनी केलेले आहेत। आपण जर बघितलं तर या रॅलीवर ठिकठिकाणी अशा प्रकारे मुंबई पोलिसांकडून बॅनर्स लावण्यात आलेले आहे। घाटकोपर पोलिसांनी अशा प्रकारे हे फलक बनवलेले आहेत, ज्यावर सदर ठिकाणावरून बॅग, पाणी बॉटल, झेंडे, माचीस, लायटर, नेल कटर, टोकदार वस्तू, धारदार वस्तू, कॅमेरा घेऊन कोणी जाऊ नये म्हणून मुंबई पोलीस अलर्ट आहेत। ठिकठिकाणी हे फलक लावून नागरिकांना जे आहे ती अगदी 4 ते 5 तास अगोदरच चेतावणी देण्यात आलेली आहे। त्याचबरोबर ठिकठिकाणी मुंबई पोलिसांची गस्त असणार आहे। या संपूर्ण रूटवर मग जर आपण बघितलं तर लाल बहादूर शास्त्री मार्ग असेल, MG रोड असेल किंवा मग पुढे ईस्टला जाणारा रस्ता असेल, या सगळ्या ठिकाणी मुंबई पोलिसांची मोठी गस्त आपल्याला पाहायला मिळते आहे। पोलीस अलर्ट मोडवर आहेत। त्याचबरोबर ठिकठिकाणी हे फलक लावून नागरिकांना देखील चेतावणी दिली जाते आहे। काही वेळातच पंतप्रधान नरेंद्र मोदी हे घाटकोपरमध्ये दाखल होतील आणि त्यांच्या सर्व सुरक्षेचे उपाय जे आहेत ते मुंबई पोलिसांकडून घेण्यात आलेले आहेत। कॅमेरा पर्सन उत्तम कोटरेसह प्रशांत बडे, ABP माझा, मुंबई। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।